हॅलो गाईज, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲक्च्युअल नर्सिंग म्हणजे काय. यामध्ये आपण 3 गोष्टी बघणार आहोत. त्या म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ नर्सिंग, त्यानंतर एक परफेक्ट नर्सिंगची डेफिनेशन जी की WHO ने रिकमेंडेड केलेली आहे. त्यानंतर वर्क ऑफ नर्सेस म्हणजे नर्सिंग केलेल्या स्टुडंटचे काय काय कामे आहेत, कोणकोणती वर्क्स आहेत ते आपण बघणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. पहिला आपला पॉईंट आहे इंट्रोडक्शन. नर्सिंग इज अ प्रोफेशन विथ इन द हेल्थ केअर, प्रोवाइड द केअर ऑफ इंडिव्हिज्युअल, फॅमिलीज, कम्युनिटी अँड ऑल एव्हर लाईव्ह ह्युमन पीपल लाईक अ सिक ऑर वेल. याचा अर्थ असा होतो की नर्सिंग हे एक प्रोफेशन आहे. मेडिकल साईडचं हे एक स्पेशालिटी ऑफ कोर्स आहे. यामध्ये आपण काय करतो, लोकांना हेल्थकेअर प्रोव्हाइड करतो. मग ती कोणत्या लोकांना करतो, जे की इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्ती असेल तर ही आपल्याला त्याला हेल्थकेअर देणं आहे. त्यानंतर ती एक फॅमिलीही असू शकते. देन पूर्ण एक कमिटी किंवा कम्युनिटी एरियाही असू शकतो ज्याला आपल्याला हेल्थकेअर प्रोव्हाइड करणं आहे. त्यानंतर ती व्यक्ती सिक किंवा वेल दोन्हीही असू शकते, म्हणजेच आजारी किंवा स्वस्थही असू शकते. तसेच आपल्याला आजारी व्यक्तीला हेल्थ ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची आहे. त्याचबरोबर हेल्दी व्यक्तीला प्रिव्हेंटिव्ह आणि प्रमोटिव्ह केअर द्यायची आहे. म्हणजे इथून पुढे जे काही होणारं डिसीज किंवा इन्फेक्शन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठीची काळजी म्हणजे हेल्थ एज्युकेशन. त्याचबरोबर प्रमोटिव्ह केअर म्हणजेच तुम्ही तुमची आरोग्य क्षमता कशी वाढवू शकता किंवा कशी सुधारवू शकतात याबद्दल एज्युकेशन द्यायचे आहे. याचबरोबर आपण एक छोटासा बॅकवर्ड बघू. नर्सिंगची हिस्ट्री काय आहे. फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्या नर्सिंगच्या जनक आहे. म्हणजे यांनी नर्सिंगचा शोध लावला. त्यापुढे नर्सिंग कोर्स हा डेव्हलप झाला. त्यांनाच आपण लेडी ऑफ लॅम्प बोलतो का, तर त्यांच्या हातामध्ये लॅम्प घेतलेला आहे त्यांनी. एक इमेज आहे जी की त्यांची लॅम्पसोबत आहे. तर याचा मिनिंग काय होतो हेही आपण पुढे बघूया. तर ज्या लेडी ऑफ लॅम्प म्हणजेच फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्या होत्या त्या इन्व्हायरमेंटसोबत जास्त कनेक्ट होत्या. तर त्यांनी त्याचबरोबर काही थेरीज मांडल्या आहेत त्या आपण बघूया. फर्स्ट थेरी आहे इन्व्हायरमेंट, देन ट्रीटमेंट, देन थर्ड वन रिहॅबिलेशन, देन फोर्थ वन केअर, देन फिफ्थ ऑब्झर्वेशन, देन सिक्स असिस्ट, देन 7 लाईट. तर आता मी एकेकाचा मीनिंग एक्सप्लेन करणार आहे. यामध्ये फर्स्ट इन्व्हायरमेंट, त्यांचा टॉपिक होता की एका आजारी किंवा हेल्दी व्यक्तीला हेल्थ एज्युकेशन किंवा मेडिकल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणे. तर त्यासाठी मेन गोष्ट म्हणजे इन्व्हायरमेंट. तुम्ही ज्या इन्व्हायरमेंटमध्ये त्या व्यक्तीला ठेवणार आहेत ते स्वच्छ, क्लीन किंवा व्हेंटिलेट हवं आहे. म्हणजे तिथे व्यवस्थित हवा, तसेच स्वच्छता, तसेच इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड म्हणजेच नॅचरल वस्तू हव्यात. त्याचबरोबर सेकंड ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे काय, आजारी असलेल्या व्यक्तीला योग्य ती ट्रीटमेंट तुम्ही वेळेत प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. का, तर त्याला जी डिसीज किंवा जी कंडिशन आहे त्यामधनं रिकवर होण्यास मदत मिळते. त्यानंतर रिहॅबिलेशन. खूप लोकांची कंडिशन अशी असते की जे एकदा डिसीजमधनं क्लिअर होता परंतु नंतरही त्यांना वेल सेट होता खूपसा उशीर लागतो. तर यामध्ये सुद्धा म्हणजेच त्यांच्या पुनर्वसनामध्ये त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रिहॅबिलेशन म्हणतो. यामध्येही तुम्ही पेशंटची मदत करा. त्याचबरोबर नेक्स्ट केअर. केअर म्हणजे काळजी. एखाद्या व्यक्तीची जसं मी सांगितलं निरोगी किंवा रोगी अशा व्यक्तींची व्यवस्थित काळजी घेणं. त्यानंतर ऑब्झर्वेशन, आपण केलेल्या ट्रीटमेंटचा किंवा आपल्याकडे आलेल्या पेशंटचं किंवा आपण शिकत असलेल्या गोष्टींचं
व्यवस्थित ऑब्झर्वेशन करणं हा एक बेसिक पार्ट आहे. यामधनं खूप नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. त्यामुळे ऑब्झर्वेशन करणे हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर असिस्ट, आलेल्या पेशंटला असिस्ट करणं म्हणजेच त्याची कंडिशन समजायला मदत होते. फॉर एक्झाम्पल, पेशंटला फीवर असेल तर त्याला टच करून फीवर आहे की नाही फील करणं. त्याचबरोबर पेशंटला एखादा बॉडी पार्ट पेनफुल असेल तो त्याला स्वेलिंग, रेडनेस आहे की नाही त्याला पाल्पेट करून असिस्ट करणं हेही अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा जो फॉर्मॅट आहे त्याला इम्प्लांट करण्यासाठी लाईट ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी यामध्ये लाईटही इन्क्लूड केलेलं आहे. हे झालं इंट्रोडक्शन आणि हिस्ट्री ऑफ नर्सिंग. आत्ता आपण नेक्स्ट बघणार आहोत डेफिनेशन ऑफ नर्सिंग. नर्सिंग इज अ युनिक फंक्शन ऑफ द नर्स दॅट इज टू असिस्ट द इंडिव्हिज्युअल sick or will in the performance of those activity contributing to the health or its recovery or to peaceful death that he would performance unlimited if he had the necessary strength, will or knowledge. ही एक परफेक्ट नर्सिंगची डेफिनेशन आहे. तिलाच मी मराठीमध्ये एक्सप्लेन करते. नर्सिंग हे एक युनिक काम आहे, म्हणजे ही एक वेगळी ब्रँच आहे. हे एक वेगळं काम आहे. यामध्ये नर्स एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीची सेम तसेच एका फॅमिलीची किंवा कम्युनिटीची काळजी घेते. यामध्ये कोणताही जेंडर, कास्ट किंवा रिलिजनचा इंटरफेअर नसतो किंवा कोणती उच्च नीचता नसते. रिच पुअर कोणतीही गोष्ट न बघता आपण सेम केअर ऑफ वुमन प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर तो पर्सन सिक किंवा विल म्हणजे आजारी किंवा हेल्दीही असू शकतो, निरोगीही असू शकतो. जसे की मी सांगितलं, आजारी व्यक्तीला ट्रीटमेंट आणि मेडिकल केअर देणं, त्याचबरोबर निरोगी व्यक्तीला प्रोमोटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह केअर प्रोव्हाइड करणं हे एक नर्सचं काम आहे. तसेच एक नर्स ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करून, खूप सारं नॉलेज गेन करून पेशंटला रिकवर होण्यासाठी हेल्प करते. पेशंटची एक परफेक्ट केअरटेकर म्हणून काम करते. ही झाली डेफिनेशन ऑफ नर्सिंग. याचबरोबर आपण लास्ट पॉईंट बघणार आहोत, वर्क ऑफ नर्स. एका नर्सचे काय काय कामे आहेत जेन्युइनली बघणार आहोत. इतर खूपही कामे असतात, पण हे एक मेजर आहे जे की आपण पॉईंटली आठवणीत ठेवू शकतो. चला तर बघूया. फर्स्ट, डॉक्युमेंटरी क्लिअर. नर्सिंग प्रोफेशनमध्ये खूप सारे डॉक्युमेंट्स असतात. ॲज अ नर्स म्हणून आपल्याला ते क्लिअर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये रिपोर्ट, रेकॉर्ड इन्व्हॉल्व असतात, जे की आपल्याला इमर्जन्सीच्या वेळी हेल्प करतात. जसे की तुमच्याकडे व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन असेल तर एखाद्या वेळी एखादी MLC फाईन झाली म्हणजेच मेडिको लिगल केस, एखाद्या पेशंटची डेथ झाली, एखाद्या पेशंटला चुकीचा ब्लेम घेतला तर आपण आपले रिपोर्ट त्यांना शो करू शकतो की नाही, ह्या पेशंटला ही ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे, ही मेडिकेशन ह्या वेळेला गेलेली आहे. हा एक बेस ऑफ पॉईंट आपल्याकडे असतो. त्याचबरोबर रिपोर्ट म्हणजे एका गोष्टीचा पूर्ण स्टोअर केलेला मायना, जो की आपल्याला आपल्या सिनियरला किंवा हॉस्पिटलच्या ओनरला सबमिट करायचा असतो. माझं हे काम मी हे कंप्लीट केलेलं आहे, त्यालाच आपण रिपोर्ट बोलतो. त्यानंतर सेकंड वर्क म्हणजे हेल्थ प्रमोटिंग, म्हणजेच कम्युनिटीमध्ये जाऊन तिथल्या लोकांना चांगलं आरोग्य अजून चांगलं किंवा निरोगी कसं बनवता येईल याविषयी माहिती देणं. फॉर एक्झाम्पल, हेल्थ एज्युकेशन देणं,
कोणत्या गोष्टीने कोणते आजार होऊ शकतात, कोणत्या आजाराचे काय काय लक्षणं असतात, कशावर कोणती ट्रीटमेंट घेतलेली पाहिजे, कोणते आजार टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे, ह्या गोष्टींचा सल्ला देणे म्हणजेच हेल्थ प्रोमोटिंग, जेणेकरून तो डिसीज जास्त स्पिरिट होणार नाही, पुन्हा होणार नाही याची काळजी घेणं. त्यानंतर डिसीज प्रिव्हेन्शन, वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये जाऊन तेथे असलेल्या आजाराची माहिती घेऊन त्याच्यावर व्यवस्थित एक प्लॅन बनवून त्याचं प्रिव्हेन्शन करणं म्हणजेच डिसीज प्रिव्हेन्शन. त्यानंतर हेल्थ एज्युकेशन म्हणजे जसं की फॅमिली प्लॅनिंग असेल, चाइल्डहूड डिसीज असेल, एखाद्या एरियामध्ये झालेला स्पेसिफिक डिसीज असेल, फॉर एक्झाम्पल मलेरिया, डेंग्यू, त्या संदर्भात तेथील लोकांना एज्युकेशन देणं हेही एक नर्सचं इम्पॉर्टंट काम आहे. यानंतर आपण बघणार आहोत लास्ट ट्रीटमेंट. ॲज अ नर्स म्हणून सगळ्यात मेन काम म्हणजे टू प्रोव्हाइड पेशंट मेडिकल ट्रीटमेंट. पेशंटला एक योग्य ती मेडिकल ट्रीटमेंट देणं हे एक नर्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यालाच आपण केअर बोलू शकतो, नर्सिंग केअर टू प्रोव्हाइड अ पेशंट. त्यावेळी पेशंटच्या असलेल्या नीड समजून घेणं, त्याला फुलफिल करण्याचा ट्राय करणं हेही एक नर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हा झाला एक बेसिक नर्सिंग काय असते किंवा एक ॲक्च्युअल म्हणजे एक खरी नर्सिंग काय आहे याचा पॉईंट.